फायनली रेंज आली. अरे यार 100 वेळा फोन ट्राय करते मी आदित्यला, फोनच लागत नाहीये. काय ते मोलकरणी मागे तडफडतोय काय माहिती मूर्ख. काय कोण आहे तिकडे? चहा मिळणार आहे का मला या घरात? चहा आणा. चहा सोबत अजून काही? वहिनी मी ते फक्त दामिनी, हे काय नवीन आहे आज? म्हणजे तसे तुझे रोजच्या रोज काहीतरी नवीन तमाशे सुरूच असतात, पण आज हे नवीन काय केलंय? नाही नाही आई, ॲक्च्युली माझ्याकडूनच सांगायचं राहून गेलं. काल मारुती मामांबरोबर गुरुजींबाबतीत जे काही घडलं ना, त्यासाठी दामिनी काकूंनी खूप मदत केली. त्या जर नसत्या तर गुरुजींची पोलखोल करणं अशक्यच होतं. हे बघ, हे तर सोपं आहे, मी पण करू शकते. हे बघ, वा दामिनी, आयुष्यात पहिल्यांदा तू कुणाच्या तरी कुठल्या तरी चांगल्या कामाला उपयोगी पडली असशील, नाही? तुझ्या हातून अशीच चांगली कामं होत राहू देत. तुलाही छान वाटत असेल ना की आपल्यामुळे कोणाचं तरी भलं झालं ह्याचं? म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला वहिनी? मी कायम अशीच अहिल्या बनून राहू का? तुझी मर्जी. आणि हो, असं वरवरचं अहिल्या बनून नाही चालत हा. आणि मुळात कुणीही कोणाची नक्कल कशाला करायला हवी. तू दामिनी बनून सुद्धा चांगली कामं करू शकतेस. बघ, म्हणजे करून बघ एकदा. हो, दामिनी म्हणून मी छानच आहे आणि दामिनी म्हणूनच चांगलं करायचा प्रयत्न करेन. वा. सावित्री, मारुती घरी असेल तर त्याला बोलवतेस? श्रीकांत, मारुती सोबत इतकं काय काय झालं आणि मला याची कल्पनाही नव्हती. मला कळलंही नाही. खरं तर हे सगळं होण्याच्या आधी आपल्याला कळायला हवं होतं. आपण ते थांबवायला हवं होतं. मला बोलायला हवं मारुतीशी. मॅडम, तुम्ही मला बोलवलं? मारुती, आपण आई बाप म्हणून कायमच काळजी घेत असतो आपल्या मुलांच्या आयुष्याची. त्यांना काही कमी पडू नये ह्याची, त्यांना सगळ्यातलं सगळं उत्तम मिळेल ह्याची. पण हे सगळं करताना आपण कसल्या वाईट किंवा चुकीच्या मार्गाला जातोय का, कशाच्या तरी आहारी जातोय का, याचं सुद्धा भान ठेवावं लागतं. मी सुद्धा एक माणूस आहे. माझ्या हातूनही अनेक चुका झाल्या. माझ्या मुलांच्या बाबतीत, आरूच्या लग्नाच्या बाबतीत, प्रीतमच्या लग्नाच्या बाबतीत सुद्धा चूक होता होता राहिली. हे बघ, आपल्या श्रद्धेचा गैरफायदा घेणारे अनेक लोक असतात. म्हणूनच आपली श्रद्धा कधी अंधश्रद्धेत बदलते हे आपल्याला कळतही नाही. आणि आपल्याला ह्याचीच काळजी घ्यायची आहे. काय झालं मॅडम? ते
कालच्या बाबा प्रकरणावरनं माझ्या लक्षात आलंय समज. आता याच्या पुढं मी माझी आणि पारूची काळजी घेईन. पारूचं कधी काही वाईट होऊच शकत नाही. सोन्यासारखी मुलगी आहे तुझी. आणि मी आणि अख्खं किर्लोस्कर कुटुंब तिच्या आणि तुझ्या मागे उभ्या आहोत. तिचं कशाला काही वाईट होईल. आणि मुळात ती अशी मुलगी आहे ना की ती कधीच कोणाचं काहीच वाईट नाही करू शकत. तिच्या डोक्यात विचारही येत नाही हा. आणि मुळात म्हणजे ती माझा कधीही विश्वासघात करणार नाही ह्याची खात्री आहे मला. तिचं सगळं चांगलंच होणार आहे. तू नको काळजी करूस. तिकडं बंगल्यावरचे आदित्य सर आणि हे माझ्या समोर इथं असेल लहान बाळासारखे झोपलेले आदित्य सर. किती फरक आहे. निरागस दिसतंय ती एकदम. आदित्य सर, तुमच्या आयुष्यातल्या तुमच्या समद्या इच्छा पूर्ण होऊ दे. तुम्हाला जगातलं समद सुख मिळवू दे. आणि हो, तुम्हाला तुमची भणारी बायको बी चांगली मिळाली आहे. तुम्हाला शोभल अशी शिकली सवरलेली आहे. तुमचा बिझनेस बी बघल, तुमचं घर बी सांभाळल, खुश ठेवल तुम्हाला ती. आदित्य सर, मी तुमच्या आनंदाच्या आड कधीच येणार नाही. चला पारू, आता लवकरात लवकर या जंगलातनं बाहेर पडायला पाहिजे. काही खायला मिळते का ते बघते. आदित्य आणि पारू जंगलात हरवलेत. म्हणजे अनुष्काने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण रात्रभर त्यांचा काहीच तपास लागला नाही. रात्रभर तपास लागला नाही म्हणजे ते दोघे एकत्रच होते रात्रभर? दामिनी, देवाने तोंड दिलंय म्हणून काही बोलशील का? नाही दादासाहेब, तसं नाही. मी काळजीपोटीच बोलले आहो. प्रीतम, मोहनला सांगून तिकडे लवकरात लवकर एक सर्च पार्टी पाठव. हो, माझं झालंय मोहन काकाशी बोलणं. आणि दादाचा फोन पण स्विच ऑफ येतोय. मी बघतो काय दुसऱ्या पद्धतीने कॉन्टॅक्ट करता येतोय का. माझ्या हातनं काही चूक झाली असेल तर त्याची शिक्षा मला दे ना. माझ्या पारूला नको दे. आदित्य बाबा आणि पारू दोघांना बी सुखरूप ठेव. पारू, पारू कुठे गेले? पारू, पारू, एक बी फळ झाड नाही इकडं. भूक लागली आता काय करायचं, कुठं शोधायचं? पारू, आदित्य सर, इकडं आहे मी. तुला कळतं का ग? काय झालं? अहो सावकाश सावकाश सावकाश. तुला लागलं? कळतंय का ग? तू काय ठरवलंयस का मला सतत घाबरत राहायचं? अहो काय यार,
का अशी निघून गेलीस मला न सांगता? आणि हे जंगल आहे, तुझं घर नाही आहे. आली मस्त बागेत फिरल्यासारखं सकाळी. किती घाबरलो होतो मी. तुम्ही का घाबरलात? का घाबरलो म्हणजे? माझ्या अवतीभोवती नव्हतीस तर मी घाबरणार नाही तर काय? आदित्य सर, हे बघा, आपल्याला निघायला पाहिजे आता. एकतर कालचा पुरस्कार कार्यक्रम आपण बुडवला आहे, त्यात तिकडे अनुष्का मॅडम आपली काळजी करत बसल्या असतील. आपल्याला लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. मीच मूर्खपणा केलाय समजा. मी जर का इकडे जंगलात आले नसते ना, तर तुम्ही मला शोधत इथपर्यंत आला नसतात, आणि मग आपण रस्ता बी चुकलो नसतो आणि अडकलो बी नसतो इकडं. पुढे जे काय बिघडलं ते बिघडलं नसतं. आता समध्यांचं ना मलाच ऐकून घ्यावं लागणार आहे. पण जाऊ दे सर, आपण दोघं बी सुरक्षित आहोत हे लई महत्वाचं आहे. आदित्य सर बघा ना, आपण एवढं जंगलामध्ये अडकलो, पण देवाच्या कृपेने समजा ठीक आहे, काय बी झालं नाही. आपण आधी त्या फार्म हाऊसवर पोहोचूया, मग पुढं काय करायचं ते ठरवूया. चल आपण पहिले त्या मार्गावर जाऊया जिथं झोपलो होतो. मग तिथून कदाचित आपल्याला मार्ग सापडेल. आणि जर तुला मला उठून नाही निघता आलं का? चुकलं सर, किती सॉरी. वेळ मी तेवढं घाबरलो होतो माहितीये. बरं चला, आता पुन्हा मी सांगून जाईल तुम्ही. हा चल. मॅडम, काल रात्री दोघं कदाचित इथेच थांबले असतील, आणि रात्रभर इथे थांबले म्हणजे आता खूप झालं. आता या मोलकरणीला तिची लायकी दाखवण्याची वेळ आली आहे. मॅडम, हा मोबाईल सापडलाय. एकदा चेक करताय का तुमच्याच माणसाचा आहे का? चेक बघा बरं कोणाचा. हो, हा आदित्यचाच मोबाईल आहे. प्लीज आपण अजून बघूयात का काही पुरावे सापडतात का? ठीक आहे, आपण चेक करू. आदित्य, काल नेटवर्क येऊनही माझा फोन घेतला नाहीस तू. तुझा हा माज दिसतोय हा मला, आणि तुझा हा माज जिरवल्याशिवाय मी राहणार नाही. मॅडम, एक बोलू, मोबाईल तर सापडलाय. एवढ्या घनदाट जंगलामध्ये जिवंत राहणं थोडं अवघडच आहे. आपण दुसरीकडे कुठेतरी चेक करूया. आदित्य, तू मेलेला तर हवाच आहेस, पण तू तुझ्या मरणाने नाही मरू शकत. तुला मारणार तर मीच. तुम्ही सगळ्यांनी माझ्या दिशेला जेवढा त्रास दिलाय, त्या प्रत्येक त्रासाचा बदला घेणार आहे मी. तुम्हाला सगळ्यांना तडफडून तडफडून मारणार आहे मी. हॅलो मॅम, अनुष्का. काय ग, काही कळलं का ग? तू कुठे आहेस? आणि ते दोघंही सापडलेत ना? मॅम, ॲक्च्युली आम्ही आत्ता जंगलामध्येच आहोत, आणि आदित्यचा फोनही सापडलाय, पण तो स्विच ऑफ आहे. ते ज्या लोकेशनला थांबले होते आम्ही आता तिथेच आहोत, पण ते दोघेही नाही आहेत. आणि इथे गवतापासून बनवलेला बेड पण दिसतोय. नाही म्हणजे याचाच अर्थ ते इथे थांबले असावेत, नाही? आणि त्याच्यासोबत शेकोटी पण आहे. याचा अर्थ ते रात्री गप्पा वगैरे मारत बसले असतील ना इथे. अहिल्या मॅम, मला खरंच खूप काळजी वाटते हो दोघांची. ह्या जंगलामध्ये दोघे एकटेच होते, आणि एवढ्या घनदाट जंगलामध्ये त्यांनी रात्र कशी घालवली असेल ना, हे मी इमॅजिन पण नाही करू शकत. मला खूप भीती वाटते, खूप काळजी वाटते मला त्यांची. थँक गॉड ते अख्खी रात्र एकत्र होते, पण अचानक कुठे गायब झालेत कोणास ठाऊक. अहिल्या मॅम, मी तुम्हाला प्रॉमिस करते, मी आदित्यला शोधल्याशिवाय या जंगलातून बाहेर पडणारच नाही. प्रॉमिस. तू सुद्धा तुझी काळजी घे, आणि काही कळलं तर लगेच कळव हा आम्हाला. अहिल्या, तुला तुझ्या मुलाच्या मृत्यूची खबर कळाली तर तुझा चेहरा बघायला किती मज्जा येईल ना. श्रीकांत, ही अनुष्का तिकडे असल्यामुळे केवढा आधार आहे आपल्याला. तर इथे बसून आपण काय करणार होतो?
खूप भूक लागली, मला कळतच नाही काय करावं. आणि मला असं खरंच खूप वाटतंय की आपण आहे ना, आपण गोल 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 इथेच हळूहळू गोल 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 फिरतोय आणि घुमून फिरून हळूहळू 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 हळू हळू. आदित्य सर, आपण या जंगलातनं बाहेर पडू ना. हो. समजा माझ्यामुळे झाले बघा. आदित्य सर, तुम्हाला माझ्यामुळं एवढ्या मोठ्या पुरस्कार कार्यक्रमाला ना, महत्वाच्या कार्यक्रमाला जाता नाही आलं. तुमच्या आयुष्यातला एवढा महत्वाचा ना मोठा दिवस होता काल, आणि आपण इकडे जंगलात अडकून पडलोय. कालचा दिवस माझ्या आयुष्यातला खूप छान दिवस होता हे खरं आहे, पण तो इथे तुझ्यासोबत. कारण ते अवॉर्ड घेऊनही मला इतका आनंद नसता मिळाला जितका आनंद मला कालच्या दिवसाने दिला. पारू, मला जर संधी मिळाली ना तर मी इथे पुन्हा पुन्हा येईन, कारण की हे जग काहीतरी वेगळंच आहे. मी इथे आल्यावर मनाला जी शांती मिळते ना. काय झालं? ते बघा तिकडे माणसं. कुठे? ती बघा. या माझ्या बरोबर या. तिकडे माणसं दिसली. या, दादा दादा सायलेन्स. दादा. काय? अरे तिथे शूटिंग चालू आहे. ओके यार, चलो चलो, फील्ड क्लियर. रेडी सर. रोल ऍक्शन. सांग ना, का खोटं बोललास माझ्यासोबत? तुला माहितीये मला किती राग आलाय ते. मी नाही सांगू शकत. ओके सर. अरे यार, चालू टेक मध्ये विचारता का कोणी? सॉरी सॉरी. परत एक करूया. ओके. काय वैताग आणून ठेवलाय. पारू, या लोकांना तर माहितीच असेल ना बाहेर जाण्याची वाट. होय. सोडतील आपल्याला. आदित्य सर, मी त्यांना मदत मागते. दादा. आता आपण या जंगलातून बाहेर पडणार. होय. मी ऑलरेडी मिस करतोय यार हे क्षण. ऍक्शन. सांग ना, का खोटं बोललास तू? तुला माहितीये मला किती राग आलाय ते. मी नाही सांगू शकत. कट. या सोशल मीडियावरचे फॉलोज बघून आणले का यांना? अभिनय नावाचा प्रकार असतो, शिकवलं नाही का कुणी? टेक टेक सुरू आहे. चला आपण परत जाऊया. आदित्य सर, काय बोलताय तुम्ही? आपण गेलो असतो, पण तुम्हाला माहित आहे ना, देवी आई आपली वाट बघत असते, आपली काळजी करत असतील. त्या तिकडं अनुष्का मॅडम बी आपली वाट बघत असतील. आपल्याला लवकरात लवकर इकडनं बाहेर पडायला पाहिजे आणि फार्म हाऊसकडे पोहोचायला पाहिजे. ते बघा, ते दादाच इकडे येत आहेत. हो, हॅलो. हाय आदित्य सर, तुम्ही? आणि पारू मॅडम, तुम्ही? तुम्ही आम्हाला कसं ओळखता? अहो, तुम्हाला कोण नाही ओळखत? अहो, लग्नाच्या ऍड मध्ये काय उत्तम काम केलं होतं तुम्ही. मी बघितलं होतं ना. या. पण तुम्ही दोघं इथे कसं काय? सर, ऍक्च्युली आम्ही जंगलात अडकलोय. बाहेर जाण्याची वाटच सापडत नाहीये. आम्ही लिटरली कालपासून खूप शोधलं, पण खरंच सापडतच नाहीये. इफ यू कॅन हेल्प अस प्लीज. ओ, चांगलं कारण आहे. म्हणजे खरं जर तुम्हा दोघांना जोडीने क्वालिटी टाइम स्पेंड करायचंय ना, मग एन्जॉय करा ना. नाही, हे बघा दादा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही खरंच इकडं जंगलात अडकलो आहोत. आम्हाला बाहेर जायचा मार्ग सापडत नाही. आणि यांची वनारी बायको तिकडं फार्म हाऊसवर वाट बघते आमची. त्यामुळे आम्हाला बाहेर जायचा रस्ता दाखवता का प्लीज? प्लीज. ठीक आहे, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, पण त्या बदल्यात तुम्हाला माझी मदत करावी लागेल.